नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 मार्च 2025 ते 6 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. कौटुंबिक तारतम्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्या या सप्ताहात तुम्ही दूर करण्यात यशस्वी राहाल. यामुळे बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील की कौटुंबिक लोकांमध्ये बंधुत्व वाढेल. अंततः यावेळी तुमच्यासाठी आवश्यक असेल की तुम्ही स्वतःही घरगुती कार्यात भाग घेऊन घरातील महिलांची मदत करा. कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतीही आश्वासने देऊ नका जोपर्यंत आपण स्वतःला सांगत नाही की आपण ते कोणत्याही किमतीवर पूर्ण कराल. कारण हे शक्य आहे की आपल्या वैयक्तिक जीवनात रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यामुळे आपण काही कामाची जबाबदारी स्वीकारेपर्यंत आपण ते वेळेत पूर्ण करू शकणार नाही. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होता तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल. कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल. खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपल्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. तुमच्याद्वारे खेळण्यासारख्या गोष्टीमध्ये भाग घेणे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी मदतगार सिद्ध होईल. तथापि खेळण्याच्या वेळी तुम्हाला प्रत्येक संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक सामना परिधान करणे आवश्यक आहे. या सप्ताहात आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र हा आहे की त्या लोकांच्या सल्ल्यावरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजेत जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवीही असतील. तेव्हाच आपल्या धनलाभ सुरक्षित करून नफा अर्जित करू शकाल. उपाय: सोमवारी वृद्ध महिलांना दही भात दान करा. सिंह राशी. तुम्हाला या सप्ताहात आपल्या संगतीवर लक्ष देण्याची आवश्यकता असेल. म्हणून विशेष रूपात अशा लोकांपासून दूर राहा ज्यांच्या वाईट सवयी तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. सोबतच तुम्ही त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत भेट करण्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुम्हाला उत्तम परिणाम आपल्या करिअरसाठी फळदायी सिद्ध होईल. अशात यावेळी तुम्ही सुखसुविधांच्या पूर्तीला विसरून आता या योग्य वेळेचा लाभ घेऊन तुम्हाला कार्यक्षेत्रातच आपले मन केंद्रित करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. कारण तेव्हाच तुम्ही पदोन्नतीची प्राप्ती करण्यात यशस्वी राहाल. पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात मिळतील. त्यानंतर जर आपणास हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या शिकवणीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले ज्ञान वाढवा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शरीराला आराम देण्याची गरज असेल. नवीन गोष्टी आणि मनोरंजनासाठी विश्राम करा. जर विवाहित आहे तर दाम्पत्य जातकांना या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच आपल्या संतानाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित आदित्य हृदयमचा पाठ करा. कन्या राशी.
या आठवड्यात आपले उत्पन्न जितक्या वेगवान होईल तितकेच आपल्या हातातून पैसे सहज सरकताना दिसतील. तथापि असे असूनही आपल्याला या संपूर्ण काळात नशिबाने आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. बऱ्याच जातकांना घरात या सप्ताहात सफाईच्या वेळात काही किमती वस्तू मिळू शकते जी पूर्वी हरवलेली होती. त्याची प्राप्ती होण्याने घरातील वातावरण चांगले बनेल. सोबतच तुम्हाला घरात सदस्यासोबत हसी मजाक करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही घरातील लहान सदस्यांना शिक्षणासाठी मदत कराल. सोबतच तुमचे माता-पिताही तुमच्यावर गर्व अनुभूती करतील. यामुळे तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून सुटका मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये काम केल्यासारखे वाटणार नाही, कारण आपल्या करिअरबद्दल तुमच्या मनात थोडी दुविधा असेल, जी तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. म्हणून आपले लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आपण योग आणि ध्यानाचा सहारा घेऊ शकता. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची आवश्यकता असेल, जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णतः अस्वस्थ आहेत. कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतःवर, आपल्या अहंकाराला हवी देऊ नका. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम करून आपल्या अभिभाविकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त कराल. या सप्ताहात तुम्हाला अपचन सारख्या आजारापासून आराम मिळण्याचे योग बनतील. यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी खोकला यासारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायण मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.